हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू आवर इंग्लिश ओकॅब कोर्स. आपण एमपीएससीने विचारलेले PYQs पाहतोय. त्यामध्ये इडियम्स सर्वच्या सर्व म्हणजे एमपीएससीने विचारलेले ज्या इडियम्स आहेत त्या पाहून झालेले आहेत. आता आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन्स पाहतोय. त्यातील एक एक लेक्चर पाहणं चालू आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण सुरुवात करतोय. चला पाहूयात आपला आजचा पुढचा प्रश्न. डिपार्टमेंटल ASO 2022 याच्यामध्ये अ लेंचमन इज अ डॅश डॅश त्यांनी शब्द वापरताना LENCHMAN लेंचमन असा शब्द वापरतात. मग लेंचमन असं काही नाहीये बघा. म्हणजे लेंचमन तुम्ही सर्च वगैरे केलं ना, कोणत्या डिक्शनरीमध्ये हा शब्द भेटत नाही. मग आपल्याकडे एक शब्द आहे हेंचमन. HENCHMAN हेंचमन. झालं असं होतं आयोगाकडून इथं एचच्या ऐवजी एल टाईप झाल्यामुळे हा काय झाला, लेंचमन असं त्यांच्याकडून आलेला आहे. पण ते काय आहे, हेंचमन पाहिजे. प्रश्न शेवटी कॅन्सल करावा लागला होता, कारण प्रश्नातच चूक असली तर मग काहीच नाही करायचं. आयोगाने प्रश्न कॅन्सल केला. परंतु तरीही हेंचमन जो शब्द आहे हे लेंचमन नाही. हेंचमन जो शब्द आहे या शब्दाचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीचा असेल, एखाद्या विचाराचा असेल, जो प्रचंड मोठा सपोर्टर असतो, त्याला सपोर्ट करणारा जो असतो त्याला म्हणतात, म्हणजे फेथफुल सपोर्टर त्याला म्हणतात हेंचमन. बरोबर का? ए फेथफुल सपोर्टर याला असं म्हणता येईल. पुढे ऑनेस्ट मॅन प्रामाणिक माणूस, स्ट्रॉंग एनिमी फारच मजबूत असा शत्रू, टिमिड टिमिड म्हणजे शाय SHY लाजणारा असा माणूस. हे ऑप्शन्स आहेत म्हणून तुम्हाला अर्थ सांगितले सर. प्रश्न कॅन्सल झालेला आहे. परंतु हेंचमन जर असतं तर फेथफुल सपोर्टर would have been the answer. Next question. First appearance in public, a mournful song for the dead, one who exhibits about his. ओके, एक शब्द राहिलेला आहे. सी जे आहे, वन हू एक्झिबिट्स अबाउट हिज सुपेरियरिटी असा शब्द आहे पुढे. SUPERIORITY सुपेरियरिटी. ओके. फर्स्ट व्हेंचर ऑफ अ पर्सन. आता आपल्याकडे ए साइडला 4 आहेत, बी साइडला 5 ऑप्शन्स दिलेले आहेत. मग बघा, फर्स्ट अपीअरन्स इन पब्लिक, जेव्हा एखादा हिरो असतो किंवा हिरोईन असते, अभिनेता किंवा अभिनेत्री, यांची जी फर्स्ट मूवी असते ना, पहिली मूवी, त्याला त्यांचा डेब्यू म्हणतात. हा सुपेरियरिटी शब्द इकडे गेलाय चुकून. फर्स्ट मूवी जर असेल तर त्याला शब्द आहे DEBUT डेब्यू. डेबट नाही बरं का, किंवा डेब्यूट असं नाही, डेब्यूट असा शब्द कुठंच उच्चारला जात नाही. याचं यातील टी जो आहे तो सायलेंट आहे. डेब्यू एवढंच उच्चारलं जातं. बघा, फर्स्ट अपीअरन्स इन पब्लिक याचा काय होतो, मग याला आपण म्हणतो काय, फर्स्ट अपीअरन्स इन पब्लिक, तर तो आहे डेब्यू. अशा प्रकारे इथे जाईल डेब्यू साठी. मग एखादा हिरो किंवा हिरोईन त्यांची फर्स्ट मूवी असते पब्लिक मध्ये, ते फर्स्ट पहिल्या वेळेसच हिरो किंवा हिरोईन आलेले असतात, एखादी फर्स्ट मूवी असते, म्हणजे पब्लिक अपीअरन्स पहिला असतो, म्हणून त्याला डेब्यू हा शब्द आहे. आलं लक्षात? फर्स्ट अपीअरन्स इन पब्लिक, डेब्यू. ए मॉर्नफुल सॉन्ग फॉर द डेड. आता एखादी व्यक्ती जर मृत्यू पावलेली आहे, मग त्याच्यासाठी जर एखादं गाणं असतं बघा, गीत असतं, शोकगीत थोडक्यात, तर त्याला आपल्याकडे एक शब्द आहे डर्ज, DIRGE. आता हा सुपेरियरिटी शब्द मी काय करतो, थोडासा वाईप आउट करतो. द मॅन हू एक्झिबिट्स अबाउट हिज सुपेरियरिटी, इथे शब्द लिहितो SUPERIORITY सुपेरियरिटी. मॉर्नफुल सॉन्ग फॉर द डेड त्याला आपण म्हणतो, आपला एक शब्द कुठे गेलाय, मेडन हायब्रो डेब्यू डर्ज. ओके, फॉर द डेड इट्स डर्ज. आले का लक्षात? मृत पावलेल्या व्यक्तीसाठी जे गाणं म्हटलं जातं, गीत म्हटलं जातं, त्याला डर्ज असा शब्द आहे. पुढे आहे वन हू एक्झिबिट्स अबाउट हिज सुपेरियरिटी. मग त्याच्यासाठी आपल्याकडे काय एक शब्द आहे बघा, ज्याप्रमाणे आपण आत्ताच एक वर्ड पाहिलाय, कोणता, हायब्रो. म्हणजे काय, ते कोण असतात, अभ्यासाने प्रचंड हुशार, इंटेलेक्च्युअल स्कॉलर, त्याला लर्नेड पीपल असं सुद्धा आपण म्हटलंय. मग जे सुपेरियर आहेत अभ्यासामध्ये वगैरे, त्यांच्यासाठीच आपल्याकडे शब्द आहे द वन हू एक्झिबिट्स अबाउट हिज सुपेरियरिटी. मग याच्यासाठी ए असा शब्द आहे, म्हणजे ते मेडन जे आहे ना,
IDEN, नॉट मेडेन यार. काय झालं, लक्ष थोडंसं साईडला गेलंय. एक तर प्रश्न सेट करताना हा इथं आपल्या बोर्डवर चुकलेला आहे. फर्स्ट अपिअरन्स इन पब्लिक इज डेब्यू. डेड व्यक्ती जर असेल त्यासाठी जे गीत असतं त्याला डर्ज असं म्हणतात. आणि वन हू एक्झिबिट्स अबाउट हिज सुपिरियरिटी याला म्हणतात हायब्रो. समजलंय का? आपण त्यासाठी कोणकोणते शब्द पाहिले? इंटेलेक्च्युअल पर्सन, स्कॉलर किंवा लर्नेड पीपल. LEARNED असं आपण वापरलं. ए साठी फर्स्ट अपिअरन्स साठी आपण म्हटलं डेब्यू नंबर 3 पाहिजे. ए साठी 3 आणि 4 गेले. ए साठी 3 2 मध्ये आहे. वन फुल सॉन्ग डर्ज नंबर 4. बी साठी 4 दोन्ही ठिकाणी आहे. वन हू एक्झिबिट्स अबाउट हिज सुपिरियरिटी हायब्रो 2 पाहिजे बघा 3 साठी. सी साठी 2 पाहिजे म्हणजे नंबर 2 इथं करेक्ट आन्सर. फक्त लास्ट पाहूयात. फर्स्ट व्हेंचर ऑफ अ पर्सन. एखाद्या व्यक्तीच्या त्याच्या आयुष्यातील जर पहिलं काहीतरी असेल, जसं की एखादा उपक्रम असेल, एखादा उद्योग सुरू करणं असेल, असं जे काहीतरी व्हेंचर सुरू केलं असतं त्याला आपण म्हणतो काय? फर्स्ट व्हेंचर ऑफ अ पर्सन इज मेडन. एकदम सुरुवातीच जसं की मी एका कार्यक्रमाला जाणार आहे. माझ्या आयुष्यातलं पहिला किंवा एखाद्या ठिकाणी सिलेक्शन झालं डेप्युटी कलेक्टर म्हणून. मग डेप्युटी कलेक्टर म्हणून सिलेक्शन झाल्याच्या नंतर मागची बरेच वर्ष अभ्यासात घालवली. माझा पहिला सत्कार होतो. जर पहिला सत्कार होते तर त्याला मेडन फेलिसिटेशन वगैरे आपण असं म्हणूयात. म्हणून फर्स्ट व्हेंचर ऑफ अ पर्सन इज मेडन. जर सुरुवातीचं काही असेल तर त्याला मेडन MAIDEN असा शब्द आहे. क्रिकेटमध्ये एखाद्या ओव्हरमध्ये एकही रन जर दिला नाही, प्रत्येक बॉल हा डॉट बॉल जर राहिला तर त्याला मेडन ओव्हर असा शब्द आहे. ओके, मेडन ओव्हर. आन्सर कळाला? नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. आता एक शब्द राहिला ना आपला, इगोटिस्ट. आपण काय करतो? एकही शब्द सोडत नाही. इगोटिस्ट बघा 2 शब्द आहेत. ते दोन्ही सुद्धा शब्द इथं सांगतो मी तुम्हाला. लेंचमन नाही बरं का, हेंचमन. एक शब्द आहे कोणता? इगोटिस्ट. EGOTIST इगोटिस्ट. आणि दुसरा एक आहे EGOIST इगोइस्ट. मला आजच मेसेज आला की जे सारखे वाटणारे इडियम्स आहेत किंवा सारखे वाटणारे शब्द आहेत ते घ्या. आपण हे शब्द होम फोन्स मध्ये सुद्धा घेणार आहोत. तरी सुद्धा इगोटिस्ट आणि इगोइस्ट. इगोटिस्ट काय असतो? जो आता बघा, इगोटिस्ट इथं सुद्धा टी आहे परंतु याच्यामध्ये टी नाही. इगोइस्ट आहे आणि इथं इगोटिस्ट आहे. टिस्ट म्हणजे टॉक, TALK. हे बघा जिथं टी आहे ना, एक्स्ट्रा वाला टी, हा तर कॉमन टी आहे. मॅथ शिकलात की नाही? जे कॉमन असते ते कॅन्सल. राहिला कोणता? इगोटिस्ट, इगोइस्ट. इथं टिस्ट शेवटचा टी गेला दोन्हीतला, तो सोडून द्या. एक्स्ट्रा टी कशामध्ये? EGOTIST इगोटिस्ट. टी आहे म्हणजे टॉक, जो स्वतःविषयी जास्त बोलतो त्याला इगोटिस्ट असं म्हणतात. द वन, आता बघा फ्रेज कशी तयार होते. द वन हू टॉक्स ऑफ वनसेल्फ. द वन हू TALK टॉक्स ऑफ ONESELF वनसेल्फ, त्याला म्हणतात इगोटिस्ट. आणि इगोइस्ट कोण असतो मग? द वन हू थिंक्स ऑफ वन सेल्फ, त्याला इगोइस्ट म्हणतात. आलं का लक्षात? इगोटिस्ट समजलंय? चला पुढे. चूज द करेक्ट वर्ड दॅट मीन्स अन एक्स्ट्रीम फिअर ऑफ बिंग इन अ स्मॉल कन्फाइंड प्लेस. आपण हा शब्द पाहिलाय, क्लॉस्ट्रोफोबिया. क्लॉस्ट्रोफोबिया म्हणजे काय? स्मॉल कन्फाइंड प्लेस जे असतं ना, बंद ठिकाण, त्यामध्ये राहण्याची जाण्याची जी भीती असते त्याला क्लॉस्ट्रोफोबिया म्हणतात. होमिसाइड म्हणजे काय? मनुष्यवध, मनुष्य हत्या. त्यानंतर झेनोफोबिया आणि हायड्रोफोबिया. हायड्रोफोबिया अगेन फिअर ऑफ वॉटर, आणि झेनोफोबिया म्हणजे दुसऱ्या देशातील लोक जे आहेत त्यांच्याविषयीची भीती, परदेशातील व्यक्तींची काय? भीती. मग यालाच आपण काय म्हणतो? एखाद्या वेगळ्या राष्ट्रातील फॉरेनर जर असेल, किंवा याला FER फिअर ऑफ फॉरेनर.
FOREIGNER, फॉरेनरची जी भीती वाटते किंवा भीती असते त्याला झेनोफोबिया असा शब्द आहे. परराष्ट्रातील लोकांची भीती, विदेशी लोकांची भीती. लक्षात येते का? नेक्स्ट बघा. पॉइंट आउट द इनकरेक्ट सेंटेन्स. पेन नको, ब्रश घेऊया, थोडस अक्षर व्यवस्थित येऊन जाईल. पॉइंट आउट द करेक्ट सेंटेन्स. कंबाइंड ग्रुप बी 2020 ची परीक्षा. जाहिरात आली 20 मध्ये, पूर्व झाली 21 मध्ये, मुख्य झाली 22 मध्ये, निकाल लागला 23 मध्ये. ती परीक्षा. इनकरेक्ट सेंटेन्स ओळखायचे. Many old mills and their grinders are now obsolete. A person who hates mankind is philanthrope. आता बघा ही फ्रेज दिली आहे आणि इथं शब्द दिलाय. ओके. अ पर्सन हु हेट्स मॅनकाइंड इज मिसॅन्थ्रोप. मानव जातीचा द्वेष करणारा त्याला मिसॅन्थ्रोप म्हणतात. MISANTHROPE, मिसॅन्थ्रोप. तर हे बरोबर आहे, डेफिनेशन बरोबर आहे. बरोबर का? त्याला मिसॅन्थ्रोप म्हणतात. अ थिंग ऑर ऍक्शन दॅट कॅन नॉट बी बिलीव्ड इज इनक्रेडिबल. अगेन एक शब्द दिलाय म्हणजे डेफिनेशन दिली आहे आणि त्याला इनक्रेडिबल म्हणतात. ज्या गोष्टीवरती विश्वास ठेवला जाऊ शकत नाही अशी, त्याला इनक्रेडिबल. अ थिंग ऑर ऍक्शन दॅट कॅन नॉट बी बिलीव्ड, त्याच्यावरती विश्वास. कॅन म्हणजे अशा प्रकारे मॉडेल ऑक्झिलरी. त्याच्यानंतर जर बी आला तर पुढे काय करायचा? V3 चा वापर करायचा नेहमीच. कॅन नॉट बी चा आलाय, पुढे V3 चा वापर. दिसतोय का? सहज ग्रामरचा भाग लक्षात आला म्हणून सांगितलं. अ पर्सन हु बिलीव्स इन फेट इज फेटलिस्ट. नशिबावर जो विश्वास ठेवतो त्याला फेटलिस्ट असं म्हणतात. म्हणजे फक्त नशिबावर विश्वास ठेवणार. अ पर्सन हु बिलीव्स इन फेट इज फेटलिस्ट. आले का लक्षात? 3 सुद्धा बरोबर आहे, 4 सुद्धा बरोबर आहे. मानव जातीचा द्वेष करणारा मिसॅन्थ्रोप. ज्या गोष्टीवरती विश्वास ठेवला जाऊ शकत नाही त्याला इनक्रेडिबल, अविश्वसनीय मराठी शब्द. अ पर्सन हु बिलीव्स इन फेट, नशिबावरती विश्वास ठेवणारा फेटलिस्ट. तिन्ही बरोबर आहे. एक का चुकलाय? खरं तर तसं बघायला गेलं ए मध्ये जो शब्द आहे अब्सोल्यूट, या ठिकाणी जो शब्द पाहिजे तो शब्द पाहिजे होता OBSO, ऑब्सोल्यूट. ऑब्सोल्यूट याचा अर्थ असतो आउटडेटेड. OUTDATED, आउटडेटेड. जे काय झालेलं आहे, आउटडेट झालेलं आहे. किंवा आपण त्याला असं म्हणूयात की आपण म्हणतो ना अप टू डेट नाही, अपडेट नाही, आउटडेटेड आहे, जे जुनं झालेलं आहे, बंद पडलेलं आहे, त्याला ऑब्सोल्यूट शब्द आहे. तसं बघायला गेलं तर हा प्रश्न झाला असता खालचे 3 जे वाक्य आहेत ते वन वर्ड सबस्टिट्यूशन्स वरती आहेत आणि हा जर विचार केला सेंटेन्स 1 चा तर आपण त्याला होमोफोन्स मध्ये टाकू शकलो असतो. मग मेनी ओल्ड मिल्स अँड देअर ग्राइंडर्स आर नाऊ ऑब्सोल्यूट. हे काय आहे? अपेक्षित आहे. का बरं? काय येते का लक्षात? कारण त्याने एका शब्दाचा जो मिनिंग द्यायला पाहिजे होता, एकतर त्या शब्दाचा यूज केला म्हणून तो चुकीचा यूज केला. अब्सोल्यूट. अब्सोल्यूट म्हणजे काय? एखादी गोष्ट पूर्ण वगैरे या अर्थाने. ऑब्सोल्यूट नाही पाहिजे, ऑब्सोल्यूट. ऍक्च्युअली स्पेलिंग चुकलं या ठिकाणी. ऑब्सोल्यूट, OBSOLETE, OBSOLETE, ऑब्सोलेट. ऑब्सोलेट म्हणजे काय? आउटडेटेड किंवा एखादी गोष्ट यूज मध्ये नसणे, त्याला ऑब्सोलेट म्हणतात. त्यांनी अब्सोल्यूट केलं होतं ते चुकीचं आहे. मग त्यांनी विचारलं होतं इनकरेक्ट. तो सेंटेन्स नंबर 1 इज इनकरेक्ट. बाकी 3 समजलेत का? नेक्स्ट क्वेश्चन. कॅनेल. कॅनेल स्पिन्स्टर पॉलिगॉमी पॅनेशिया. कॅनेल म्हणजे काय? रेमेडी विच इज सपोज टू क्युअर ऑल डिसीजेस. पॅनेशिया म्हणजे रामबाण उपाय. असं एखादं औषध जे सगळ्या काय म्हणतात प्रॉब्लेम, डिसीजेस आहेत किंवा प्रॉब्लेम्स आहेत त्याला काय दुरुस्त करेल, क्युअर करेल. बरोबर? पॅनेशिया रामबाण उपाय म्हणतो आपण याला. म्हणजे पॅनेशिया म्हणजे अ रेमेडी विच इज सपोज टू क्युअर ऑल डिसीजेस. केनेल म्हणजे अ प्लेस वेअर डॉग्स आर केप्ट, ज्या ठिकाणी कुत्र्यांना ठेवलं जातं, राहण्याची जागा जी आहे कुत्र्यांची त्याला केनेल म्हणतात. स्पिन्स्टर अँड
अनमॅरिड वुमन, ज्या मुलीचं लग्न झालं नाही त्याला स्पिन्स्टर शब्द आहे. पॉलिगॅमी, पॉली म्हणजे अनेक, हा जो पॉली आहे ना POLY कुठेही आला या पॉलीचा अर्थ असतो अनेक. गॅमी म्हणजे लग्न, विवाह. सॉरी. पॉलिगॅमी म्हणजे अनेक लग्न. नॉट लग्न, लक्षात घ्या. पॉलिगॅमी, पॉली म्हणजे अनेक आणि गॅमी म्हणजे काय, लग्न करून म्हणजे बायकोसाठी असा शब्द आहे तो. हॅव्हिंग सेव्हरल वाईव्स ऍट द सेम टाइम. बहुपत्नीत्व, एकाच वेळी अनेक महिलांशी लग्न. बहुपत्नीत्व. ओके. याच प्रमाणे आपल्याकडे आणखी एक शब्द, हा जसा पॉलिगॅमी आहे ना, अनेक वाईव्स आहेत, बायका आहेत, असा जो शब्द आहे ना, हॅव्हिंग सेव्हरल वाईव्स ऍट द सेम टाइम, एकाच वेळी अनेक महिलांशी लग्न करणे, त्याला किंवा अनेक काय असणे, वाईव्स असणे, त्याला पॉलिगॅमी म्हणतात. अशाच प्रकारचा एक शब्द आहे पॉलिअँड्री. पी म्हणजे आता सहज पॉलिगॅमी आलाय म्हणून त्याच प्रकारचा एक शब्द पॉली, ANDRY. पॉलिअँड्री म्हणजे हॅव्हिंग सेव्हरल हजबंड्स ऍट द सेम टाइम, बहुपतित्व, एकाच वेळी अनेक हजबंड्स असणे. हे पॉलिगॅमी वाटायला सोपं वाटतं पण ते कसं सोपं नाहीये. दोनच असले तर तुम्ही ऐकलं असेल ना, दोन बायका आणि फजिती आहे का, दोन पत्नी असले तरी फजिती होते. पॉलिगॅमी म्हणजे अनेक, तर ते जास्त अवघड आहे. केनेल, अ प्लेस वेअर डॉग्स आर केप्ट. ए साठी काय पाहिजे, 2, 3 आणि 4 गेले. स्पिन्स्टर अँड अनमॅरिड वुमन, स्पिन्स्टर बी साठी 3 पाहिजे. नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. ओके, चलो. वन हू लुक्स ऍट द ब्राइटर साइड ऑफ थिंग्स, जो एखाद्या गोष्टीची चांगली साइड आहे ती पाहतो, त्याला ऑप्टिमिस्ट म्हणतात. आले का लक्षात, ऑप्टिमिस्ट, आशावादी. ऑप्टिमिस्ट समजलाय का? द वन हू लुक्स ऍट द ब्राइटर साइड ऑफ थिंग्स. नेहमी एखादी गोष्ट जर घडली त्याची चांगली साइड काय आहे असं पाहणारा ऑप्टिमिस्ट असतो. त्याप्रमाणे आता पुढे बघा, पेसिमिस्ट हा शब्द वापरलाय. मग याच्यासाठी फ्रेज कशी होईल बघा, यालाच आपण घेऊया. वन हू लुक्स ऍट द डार्क साइड ऑफ थिंग्स. वन हू लुक्स ऍट द डार्क साइड ऑफ थिंग्स, जी वाईट साइड आहे, वाईट बाजू आहे, त्यातून तो नेहमी निराशेमध्ये जातो, त्याला म्हणतात पेसिमिस्ट. म्हणजे काय, निराशावादी. अल्ट्रुइस्ट म्हणजे काय, नेहमी इतरांच्या मदतीला जाणारा, परोपकारी. थोडक्यात द वन हू हेल्प्स अदर्स इन देअर नीड. बघा, द वन हू हेल्प्स अदर्स इन देअर नीड याला अल्ट्रुइस्ट असं म्हणतात, मदत करणारा, अल्ट्रुइस्ट. अथिस्ट म्हणजे काय, थीस्ट, अथिस्ट आणि एग्नॉस्टिक 3 शब्द आहेत. थीस्ट म्हणजे द वन हू बिलीव्स, सॉरी, थीस्ट एक काढायचा सुरुवातीचा आणि शेवटी बघा आपण काय करूयात, इथे घेऊयात थीस्ट, THEIST, थीस्ट. वन हू BELIEVES बिलीव्स इन गॉड, जो देवावर विश्वास ठेवतो, देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतो, त्याला म्हणतात थीस्ट. आणि याचा अँटोनिम आहे अथिस्ट. अथिस्ट म्हणजे द वन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड, जो देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाही असा, त्याला म्हणतात अथिस्ट. आणि मग आणखी एक शब्द आहे एग्नॉस्टिक, AGNOSTIC, एग्नॉस्टिक. एग्नॉस्टिक म्हणजे कोण, अशी व्यक्ती, और द वन हू इज नॉट शुअर ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ गॉड, ज्याला देव आहे किंवा नाही हे माहीतच नाही, त्याला म्हणतात एग्नॉस्टिक. आता शब्द बघा किती आले बोर्डवर, ऑप्टिमिस्ट, पेसिमिस्ट, अल्ट्रुइस्ट, अथिस्ट, 4 शब्दांचे अर्थ सांगितले. त्यानंतर थीस्ट
म्हणजे वन हू बिलिव्स इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड हे पण सांगितलं. त्यानंतर अथिस्ट द वन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड हे सुद्धा सांगितलं. आणि याच संबंधाने आणखी एक शब्द येतो तो आहे एग्नॉस्टिक. एग्नॉस्टिक म्हणजे द अ पर्सन हू इज नॉट शुअर ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ गॉड, म्हणजे ज्याला माहित नाही देव आहे किंवा नाही त्याला म्हणतात एग्नॉस्टिक. स्पेलिंग पुन्हा एकदा व्यवस्थित लिहून देऊ का? AGNOSTIC एग्नॉस्टिक. आन्सर आहे ऑप्टिमिस्ट, वन हू लुक्स ॲट द ब्राइटर साइड ऑफ थिंग्स. चूज द करेक्ट वर्ड सबस्टिट्यूट फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. वन वर्ड सबस्टिट्यूट विचारला. वन हू मूव्स फ्रॉम वन कंट्री टू अनादर. आता बघा 4 शब्द दिलेले आहेत. एमिनंट, एमिग्रंट, EMMIGRANT हे 2 शब्द पाहिलेत आपण, EMI आणि IMMI आणि वॅगाबॉन्ड. आता एमिनंट म्हणजे काय? नावाजलेला, ख्यातनाम म्हणतो आपण त्याला. नावाजलेला, ख्यातनाम, फेमस, FAMOUS. एमिनंट पर्सनॅलिटी. ही इज अन एमिनंट पर्सनॅलिटी. ही इज अन एमिनंट ज्युरिस्ट. तो एक ख्यातनाम ज्युरिस्ट आहे. ज्युरिस्ट म्हणजे काय? वकील या अर्थाने किंवा वकील या अर्थाने शब्द आहे. त्यानंतर एमिनंट म्हणजे काय? नावाजलेला, बरोबर, ख्यातनाम, प्रसिद्ध. नोटेड हा शब्द सुद्धा एक आहे म्हणून, पण तो राहू दे, मला आय नॉट शुअर अबाउट दॅट. चला पुढचा शब्द आहे एमिग्रंट. मी हे तुम्हाला सांगितलंय, ए या ठिकाणावरून बी या ठिकाणी जाणे, जाणारा. ओके, एमिग्रंट. एक्सपोर्ट टाईप. IMMIGRANT एमिग्रंट. मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा जाणे या अर्थाने येतं तेव्हा तो असतो हा शब्द एमिग्रंट. जेव्हा येणे या अर्थाने असतं तेव्हा तो शब्द असतो IMMIGRANT. दुसऱ्या ठिकाणावरून, दुसऱ्या देशातून या देशात येणे, IMMIGRANT. या देशातून दुसऱ्या देशात जाणे, EMIGRANT. आणि एमिनंट म्हणजे ख्यातनाम, प्रसिद्ध, फेमस या अर्थाने. ख्यातनाम, नावाजलेला, EMINENT एमिनंट. आता एक शब्द आहे वॅगाबॉन्ड. वॅगाबॉन्ड या शब्दाचा अर्थ आहे द वन हू ट्रॅव्हल्स फ्रॉम वन प्लेस टू अनादर. या शब्दाचं एक्झॅक्ट लिहून घ्या. हे झालंय का क्लिअर? मला वाटतं ही मी थोडंसं वाईप आउट करतो जेणेकरून मला वॅगाबॉन्ड समजवता येईल. 3ही शब्द मी व्यवस्थित समजावलेत. आता बघा हा शब्द काय करू आपण समजून घेऊ. वॅगाबॉन्ड, वन हू ट्रॅव्हल्स, TRAVELS. ओके, वन हू ट्रॅव्हल्स फ्रॉम वन place to another without a fixed home. अशी एखादी व्यक्ती ज्याचं कुठं घर फिक्स नाहीये परंतु एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकंती करत राहते त्याला वॅगाबॉन्ड शब्द आहे. किंवा ज्याला फिरायला आवडतं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वगैरे परंतु कुठं घर एखादं असं फिक्स नाहीये त्याला वॅगाबॉन्ड हा शब्द आहे. मग त्यांनी काय विचारलं होतं? वन हू मूव्स फ्रॉम वन कंट्री टू अनादर. एका देशातून दुसऱ्या देशात जाणे अशा अर्थाने. आणि आयोगाने उत्तर सुद्धा बदललेलं नाहीये, त्यांनी एमिग्रंट हेच काय केलंय आन्सर ठेवलेलं आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे जे आहे त्याला काय म्हणतो आपण? वॅगाबॉन्ड. मला वाटतं आपण जर थोडस त्याला अंडू जर केलं तर मी एमिग्रंटचं जाणे अशा अर्थाने लिहिलेलं आहे. नाही होणार, ते शक्यच नाही. ओके, म्हणजे सगळं वापस जाण्यापर्यंतच हे शब्द डिलीट होऊन जातील. आपण इथं लिहिलेलं आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे एमिग्रंट, दुसऱ्या ठिकाणावरून येणे IMMI एमिग्रंट, एमिनंट, फेमस, ख्यातनाम, प्रसिद्ध या अर्थाने. वाटलंच तर आणखी एमिनंटचं काही वेगळं आहे का? यस, 2 शब्द आपल्याकडे आहेतच आणखी. म्हणजे एक आपण म्हणतो ना डिस्टिंग्विश्ड
तुम्ही पाहिला असेल, मी हे अगोदर सुद्धा सांगितलंय, डिस्टिंग्विश शब्द सांगताना सांगितलं होतं बघा. सुप्रीम कोर्टचा जज होण्यासाठी ज्या 3 क्वालिफिकेशन सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये एक आहे हायकोर्टचा जज असणं काही सर्टन काळासाठी, बहुतेक ते 10 इयर्स आहे का चेक करून घ्या. त्यानंतर हायकोर्टमध्ये ऍडव्होकेट म्हणून काम केलं पाहिजे काही सर्टन काळासाठी. आणि नंबर 3 आहे दॅट पर्सन और दॅट पर्सन मस्ट बी or that citizen must be a distinguished jurist in the opinion of president. प्रेसिडेंटच्या मध्ये तो काय डिस्टिंग्विश्ड ज्युरिस्ट असला पाहिजे. डिस्टिंग्विश्ड म्हणजे काय, एमिनेंट, ख्यातनाम असा. ओके, मग एमिनेंट याला आणखी एक शब्द कोणता आहे, सिनोनिम, distinguished, distinguished. ओके, नेक्स्ट, complete the following sentence using the correct alternative. A philanthropist मानव जातीवर प्रेम करणारा, a lover of humanity, the correct answer. पुढे काय, one who hates women, महिलांचा तिरस्कार करणारा. यासाठी आपल्याकडे शब्द आहे मिसोजिनिस्ट, the one who hates women, यांना मग काय म्हणतो आपण, मिसोजिनिस्ट. आता काही लोक MISOGYNIST मिसोजिनिस्ट, मी याला मिसोजिनिस्ट असं प्रोनाउन्सिएशन केलंय, काही मिसोगायनिस्ट असं सुद्धा प्रोनाउन्सिएशन याचं आहे. मिसोगायनिस्ट म्हणा, काही अडचण नाही, परंतु वन हू हेट्स वुमन मिसोगायनिस्ट, अ लव्हर ऑफ ह्युमॅनिटी मिसॅन्थ्रपिस्ट. इथं त्यांनी काय म्हटलंय, सॉरी, अ लव्हर ऑफ ह्युमॅनिटी, हेट वाला नाही, लव्हर वाला आहे, म्हणजे प्रेम करणारा आहे मानव जातीवरती, त्याला फिलॅन्थ्रपिस्ट असा शब्द आहे. अ हेटर ऑफ मॅनकाइंड, मग इथं आहे मिसॅन्थ्रोपिस्ट, MISON, MISAN, MITHROPIST, मिसॅन्थ्रोपिस्ट, म्हणजे जो मानव जातीचा द्वेष करतो, तिरस्कार करतो, त्याला हेटर ऑफ मॅनकाइंड म्हणजे मिसॅन्थ्रोपिस्ट म्हणतात. त्यानंतर अ मॅन विथ अबनॉर्मल हॅबिट्स, फार असामान्य किंवा असामान्य चांगल्या अर्थाने नाही, परंतु अबनॉर्मल, फार चुकीच्या विचित्र ज्या हॅबिट्स असतात, हॅबिट्स म्हणजे सवयी ज्याच्या असतात, त्याला काय म्हणतो आपण, अ मॅन विथ अबनॉर्मल हॅबिट्स. याच्यासाठी शब्द आहे ECCENTRIC, इसेंट्रिक. ओके, ECCENTRIC, इसेंट्रिक, एकदम विचित्र व्यक्ती, विक्षिप्त व्यक्ती, त्याला अ मॅन विथ अबनॉर्मल हॅबिट्स असं म्हणतात. त्याने विचारलं होतं फिलॅन्थ्रपिस्ट म्हणजे काय, मानव जातीवर प्रेम करणारा, अ लव्हर ऑफ ह्युमॅनिटी. पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड ऑर वर्ड्स एक्सप्लेन द फ्रेज मेडिसिन गिव्हन टू काउंटर ऍक्ट अ पॉइझन ऑर डिसीज. पॉइझन असेल, ग्रुप बी मेन्स 2020 चा प्रश्न आहे. पॉइझन असेल किंवा एखादा डिसीज असेल, त्याला काउंटर ऍक्ट करण्यासाठी, म्हणजे पॉइझनला डिॲक्टिव्हेट करण्यासाठी जे दिलं जातं, त्याला काय शब्द आहे. आपल्याकडे मग 4 शब्द आहेत बघा, अँटीबायोटिक, अँटीसेप्टिक, ॲलोपॅथी, अँटीडोट. मग असं जे पॉइझनला काउंटरॅक्ट करण्यासाठी जो काही दिलं जातं, जे काही मेडिसिन दिलं जातं, त्याला अँटीडोट असं म्हणतात. ओके, मेडिसिन गिव्हन टू काउंटरॅक्ट टू पॉइझन ऑर डिसीज, त्याला अँटीडोट शब्द आहे. सी इज द करेक्ट आन्सर, नंबर 1, बरोबर का. ओके, अँटीडोट, बरोबर. मग आता तुम्ही अँटीसेप्टिक, ॲलोपॅथी आणि अँटीबायोटिक समजून घेऊ. अँटीसेप्टिक काय असतं, जे एखादी जखम जर झाली तर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया वगैरे असं काही होऊ नये, जंतुनाशक, तर ते मग हे अँटीसेप्टिक असतं, याला जंतुनाशक होण्यात. ॲलोपॅथी ही एक उपचाराची पद्धती आहे, याला आपण उपचार पद्धती असं म्हणूयात. त्यानंतर बघा, एक असतं अँटीबायोटिक. काही आजार वगैरे जर झाला तर आपण मेडिकलमध्ये गेलो किंवा डॉक्टरांकडे गेलो, दे सजेस्ट अस और दे प्रिस्क्राइब अस अन अँटीबायोटिक. अँटीबायोटिक्स वगैरे घ्यायला सांगतात ते, बरोबर का. मग अँटीबायोटिक काय असते बघा, अ मेडिसिन दॅट कॅन डिस्ट्रॉय और इनहिबिट द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. बॅक्टेरियाच्यासाठी हे अँटीबायोटिक असतात, आलं लक्षात. मग आन्सर काय असेल आपलं, अँटीडोट, मेडिसिन गिव्हन टू काउंटरॅक्ट टू पॉइझन और डिसीज. पॉइझन वगैरे यांना काउंटरॅक्ट करण्यासाठी अँटीडोटचा वापर केला. आलं का लक्षात. सी आहे, सी मात्र त्यांनी 3 नंबरला नाही दिलाय, तर नंबर 1 ला त्यांनी सी दिलेला आहे. दिस इज द करेक्ट आन्सर. आता पुन्हा जोडे जुळवायला सांगितले, समथिंग दॅट विल सॉल्व्ह ऑल द प्रॉब्लेम्स.
हे भरपूर ठिकाणी येणार. समथिंग दॅट विल सॉल्व्ह ऑल देअर प्रॉब्लेम्स. कोणत्याही गोष्टीवरती उपाय काय असतं? पॅनशिया म्हणतात त्याला. याला आपण रामबाण उपाय म्हटले. रामबाण उपाय काय असतो? काहीही आजार असू दे त्याच्यावरती एक औषध द्यायचं, ते क्लिअर होणार. त्याला रामबाण उपाय म्हणतात. एक्झिस्टिंग फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द वर्ल्ड. जगाच्या सुरुवातीपासून जे एक्झिस्ट करतं, जे अस्तित्वात आहे, त्याला काय म्हणतो आपण? प्रायमोर्डियल. तेव्हापासून, जगाच्या सुरुवातीपासून. पेन इन मसल. मसल मध्ये जे पेन होतं, जे दुखतं, त्याला काय म्हणतात? मॅल्जिया. MYALGIA. आणि पर्सन हु हेट्स अदर पीपल. म्हणजे काय? मानवजातीचा तिरस्कार करणार, इतर लोकांचा तिरस्कार करणार. आताच आपण शब्द पाहिला मिसॅन्थ्रोप. डीला 3 पाहिजे. डीला 3 कुठे बघा? 1 आणि 2 गेले. D3. त्यानंतर पेन इन मसल 2 पाहिजे. सी ला 3 आणि 4 दोन्ही ठिकाणी आहे. एक्झिस्टिंग फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द वर्ल्ड 1 पाहिजे. बी ला. नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. ओके, चलो. वन हु लिव्स फॉर प्लेजर. अगेन पहिल्याच प्रश्नामध्ये हे विचारलेलं होतं त्यांनी. नॉट पहिल्या, सेकंड क्वेश्चन मध्ये, सेकंड किंवा थर्ड क्वेश्चन मध्ये. जो प्लेजर साठी जगतो किंवा जो जगताना फक्त प्लेजर, आनंद मिळवण्यासाठी जो राहतो किंवा तेच त्याचं ध्येय असतं, त्याला म्हणतात वन हु लिव्स फॉर प्लेजर. याला शब्द आहे आपल्याकडे हेडनिस्ट. HEDONIST, हेडनिस्ट. मग फॅनेटिक काय? मी म्हटलं होतं, धर्म जात यांचा प्रचंड अभिमान बाळगणारा, जो कट्टर आहे त्या बाबतीत, त्याला फॅनेटिक असतं. या गोष्टींपासून दूर राहायचं बरं का, फॅनेटिक लोकांपासून. हे फार विचित्र लोक असतात. म्हणजे कोणत्याही धर्मातले जे फार कट्टर असतात, प्रचंड अभिमान बाळगतात. धर्माचा अभिमान वगैरे असं, परंतु इतर धर्माचा द्वेष करू नये, त्याला फॅनेटिक शब्द आहे. हॅपी गो लकी, जो नेहमी आनंदी राहतो असा, हॅपी गो लकी. मिसॉगायनिस्ट किंवा मिसॉजिनिस्ट, HATER, हेटर ऑफ विमेन, महिलांचा तिरस्कार करणारा, मिसोगायनिस्ट. बरोबर. वन हु लिव्स फॉर प्लेजर काय आहे मग? हेडनिस्ट. सी, दिस इज द करेक्ट आन्सर. सी कुठे बघा? ओनली सी, नंबर 2. दिस इज द करेक्ट आन्सर. पुढे जाऊयात. Which of the following is the one word substitute of the given sentence? A decision which cannot be altered or withdrawn. एकदा जर डिसिजन घेतला तर त्याला रद्दही करता येत नाही आणि बदलताही येत. याला काय म्हणायचं? इनएक्सप्लिकेबल नाही, इरिव्होकेबल असा शब्द आहे. रिव्होक करणं एक शब्द आहे आपल्याकडे, REVO, रिव्होक, REVO, रिव्होकेबल म्हटलंय त्यांनी, REVOKE आहे वाटतं. रिव्होक, रिव्होक करणं म्हणजे काय करणं? बदलणे किंवा माघार घेणे. माझ्याकडून कधी कधी स्पेलिंग चुकू शकता, म्हणजे त्या बाबतीत मी असं म्हणणार नाही की स्पेलिंग चुकणार नाही. स्पेलिंग एकदा बघून घ्यायचं व्यवस्थित. रिव्होक म्हणजे माघार घेणे. मग ज्याला माघार घेता येत नाही त्याला त्यांनी फक्त IR असा सुरुवातीला प्रिफिक्स येतो. मग हा शब्द त्यांनी इरिव्होक असा होईल ना, परंतु इरिव्होकेबल, माघार घेता न येण्याजोगा, त्याला इरिव्होकेबल असं म्हणतात. हेच आपलं काय आहे? आन्सर आहे. डिसिजन विच कॅन नॉट बी ऑल्टर्ड, म्हणजे त्याला बदलता, ऑल्टर करणे म्हणजे बदल करणे, ऑल्टर पण करता येत नाही आणि विड्रॉ म्हणजे माघार पण घेता येत नाही, त्याला इरिव्होकेबल असं म्हणतात. इलिसिट म्हणजे काय? इल्लीगल, ILLEGAL, इल्लीगल, बेकायदेशीर, बेकायदेशीर. आले का लक्षात? इलिसिट, ILLICIT, इलिसिट ट्रेड, बेकायदेशीर व्यापार. इनऑडिबल, इनऑडिबल म्हणजे विच कॅन नॉट बी हर्ड, त्याचा जो आवाज ऐकला जाऊ शकत नाही असा, त्याला इनऑडिबल असं म्हणतात. इनएक्सप्लिकेबल, विच कॅन नॉट बी, EXPLAINED, एक्सप्लेन्ड. विच कॅन नॉट बी एक्सप्लेन्ड म्हणजे इनएक्सप्लिकेबल, ज्याला एक्सप्लेन केलं जाऊ शकत नाही असा. त्यांनी मग विचारलं होतं, ऑल्टर केलं जाऊ शकणार नाही किंवा रद्द केलं जाऊ शकणार नाही, इरिव्होकेबल हा शब्द आहे. मॅच द फॉलोइंग. इसेंट्रिक, अगेन इसेंट्रिक म्हणजे विचित्र असा व्यक्ती. मॅन ऑफ स्ट्रेंज हॅबिट्स, फार विचित्र सवयी असणारा. त्यानंतर बघा, इनफॉलिबल, ज्याच्याकडून चुका होत नाही. मी इनफॉलिबल नाही, माझ्याकडून चुका होतात, लिहिताना सुद्धा स्पेलिंग वगैरे चुकतं. मग ज्याच्याकडून चुकाच होत नाही त्याला म्हणतात इनफॉलिबल. अ पर्सन हु कॅन नॉट मेक एनी मिस्टेक,
ओके, एनी मिस्टेक्स, इनफॉलिबल. फॅनेटिक, अ पर्सन विथ नॅरो रिलिजियस व्ह्यूज. फारच काय म्हणता येईल, नॅरो असे धार्मिक विचार, धर्माच्या बाबतीत ज्याचं मत फारच काय आहे, ब्रॉड नाहीये, नॅरो व्ह्यूज आहेत, अशा प्रकारे. ओके, धार्मिक विचारांच्या बाबतीत जो फार ओपन नाहीये, त्याला आपण काय म्हणतो, नॅरो रिलिजियस व्ह्यूज असणारा फॅनेटिक. आणि थीस्ट आहे, अ पर्सन हू बिलीव्स इन गॉड और अ पर्सन हू बिलीव्स इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड, त्याला आपण काय म्हणतोय, थीस्ट असा शब्द आहे. ओके, मग आता बघा बरं, 2, 3, 4 आणि 1 कुठे, 2, 3, 4, 1 नंबर 3 ला आहे. कळालंय? धार्मिक विचारांच्या बाबतीत जो फार नॅरो व्ह्यूज आहेत त्याला फॅनेटिक असा शब्द आहे. चलो आगे चलते हैं. The feeling that you have previously something experienced. आपल्या आयुष्यात आपण अगोदर काही म्हणजे जे पाहतोय आता सध्या बोलतोय असं काहीतरी, आणि बऱ्याचदा असं एक्सपिरियन्स होतं की अरे हे माझ्या आयुष्यात अगोदर घडले काहीतरी, मी कधीतरी यांना पाहिलंय, असं जे घडतं ना त्याला काय म्हणतात. असं एक्झाम्पल सांगतो मी. वेगवेगळ्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मला असं होतं, हे तुमच्या आयुष्यातही घडत असेल कदाचित, की आपण कधीतरी इथं आलोय का, या ठिकाणी फिरलोय, असं जे वाटतं ना, हे ठिकाण पाहिलंय, ते जे वाटणं आहे ना, म्हणजे हे बऱ्याचदा घडतं, माझ्या बाबतीत सुद्धा घडतं. त्याला इंग्लिशमध्ये डेजावू म्हणतात. द फिलिंग दॅट यू हॅव प्रिव्हियसली एक्सपिरियन्स समथिंग, त्याला डेजावू असा शब्द आहे. पुण्यामध्ये सेनापती बापट रोडच्या जस्ट आतमध्ये एक मला वाटतं हॉटेल किंवा रेस्टॉरंट किंवा एक कॅफे आहे, त्याचं नाव डेजावू आहे. फार इंटरेस्टिंग, फार चांगलं आहे. म्हणजे मी गेलो नाही तिथे, मी बाहेरूनच पाहिले, मला चांगलं वाटलं. इतक्या मोठमोठ्या ठिकाणी आपण कुठे जाणार हो. द क्राईम ऑफ किलिंग वन्स ब्रदर ऑर सिस्टर, स्वतःच्या भावाला किंवा बहिणी, भाऊ किंवा बहिणी यांची हत्या करणे, त्याला फ्रॅट्रीसाइड असं म्हणतात. फ्रॅटर्निटी असताना बंधुत्व वगैरे, मग त्या अर्थाने फ्रॅट्रीसाइड. ओके, CIDE या म्हणजे शेवटी आहे ना CIDE, त्याचा अर्थ असतो हत्या, फ्रॅट्रीसाइड. अकॉर्डिंग टू द लॉ, कायद्याप्रमाणे, कायद्यानुसार, त्याला डिजोर असं म्हणतात. आणि म्हणजे कायद्यानुसार, कायद्याप्रमाणे, कायद्यात जे सांगितलंय तसं त्याला डिजोर असं, DJURE, डिजोर. द क्राईम ऑफ किलिंग अ किंग ऑर क्वीन, एखाद्या ठिकाणचा राजाच मारणे, राजाची हत्या करणे किंवा राणीची हत्या करणे, त्यासाठी जो शब्द आहे रेजिसाइड. आले सगळे शब्द लक्षामध्ये? मग आता बघा, एक साठी पाहिजे 4, 2 ठिकाणी आहे, हा गेला, 3 नंबर गेला. द क्राईम ऑफ किलिंग वन्स ब्रदर ऑर सिस्टर, फ्रॅट्रीसाइड, बी ला 3 पाहिजे, दोन्ही ठिकाणी आहे. ओके, सी साठी 1 पाहिजे, C1 कुठे, नंबर 2, दिस इज द करेक्ट आन्सर. वर तर सगळं मी एक्सप्लेन केलेलं आहे. चला पुढे. अ पर्सन हू फेल्स इन द परफॉर्मन्स ऑफ हिज ड्युटी ऑर कमिट्स अन ऑफेन्स. बघा, एखादी व्यक्ती जर त्याची सांगितलेली जी ड्युटी असते किंवा काम असतं याच्यामध्ये काय करत असेल, त्याचं असणार जी काय आहे, आपण त्याला काय म्हणतो, कर्तव्य आहे. कर्तव्य जर करत नसेल, पार पाडत नसेल, हा एक भाग आहे. आणि पुढचा आहे कमिट्स अन ऑफेन्स, जर एखादा गुन्हा करत असेल तर त्यासाठी काय शब्द आहे. खरं तर अ पर्सन हू फेल्स इन द परफॉर्मन्स ऑफ हिज ड्युटी, याच्यावरूनच आपण आन्सर पर्यंत पोहोचू शकतो. याच्यावरून पोहोचता येणार नाही आपल्याला, कारण कमिट्स अँड ऑफेन्स जर म्हटलं ना तर आपल्याला आन्सर पण जाते, गुन्हा करणारी व्यक्ती कोण आहे, किंवा मग एखादं त्यांचं जे कर्तव्य आहे ती कर्तव्य न बजावणार. आपल्याकडे 4 शब्द आहेत, डेरिलिक्ट, डिलिक्वेंट, कल्प्रिट आणि डायलेटंट. आता यातील कल्प्रिट जो शब्द आहे, एखादा कोण असतो, जो आरोपी आहे तो कल्प्रिट, बरोबर का. आपण म्हणतो ना, एखादी कृती केली असेल जी चुकीची आहे, गुन्हा आहे, गुन्हा करणारा आरोपी, म्हणून त्यासाठी जो शब्द आहे आपल्याकडे तो कल्प्रिट आहे, म्हणजे कोण, क्रिमिनल. आता
हा एक शब्द आहे डिरिलिक्ट आणि दुसरा शब्द आहे डिलिक्वेंट. आता डिलिक्वेंट असं स्पेलिंग ते आयोगाकडून चुकीचं स्पेलिंग आलेलं आहे बघा, DILIQUENT. हे जर स्पेलिंग टाकलं आपण सर्च जर केलं कोणत्या डिक्शनरीमध्ये भेटत नाही. मग एक स्पेलिंग आहे आपल्याकडे DELINQUENT, डिलिक्वेंट. मग डिलिक्वेंट या शब्दाचा अर्थ आहे कर्तव्यामध्ये कसूर करणे किंवा मग एखादं गुन्हा करणे, डिलिक्वेंट. मग तरी सुद्धा आयोगाने हे डिलिक्वेंट असं द्यायला पाहिजे होतं. त्यांनी ते डिलिक्वेंट म्हणजे या ठिकाणी स्पेलिंग मध्ये यन राहिलेला आहे. डिलिक्वेंटचा अर्थ कळाला का? कर्तव्यामध्ये कसूर करणे किंवा गुन्हा करणे या अर्थाने. मग या प्रश्नामध्ये जे विचारले त्यांनी बी पाहिजे उत्तर, नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. पण मग डायलेटंट आणि डिरिलिक्ट या शब्दांचे मिनिंग समजून घेऊ. मग डिलिक्ट काय आहे? त्यांनी विचारलं होतं अ पर्सन हू फेल्स इन द परफॉर्मन्स ऑफ हिज ड्युटी ऑर कमिट्स अन ऑफेन्स. एखादा गुन्हा करणे, त्यामुळे डिलिक्वेंट हे काय येऊ शकेल? आपला आन्सर येऊ शकेल, बरोबर. पण डिरिलिक्ट किंवा डिरिलिक्शन ऑफ ड्युटी असं जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा कर्तव्य पार न पाडणे एवढाच अर्थ आहे डिरिलिक्टचा. येते का लक्षात? आणि एक डायलेटंट शब्द आहे, या शब्दाचं मिनिंग सुद्धा मी तुम्हाला सांगतो. खरं तर तो शब्द माझ्यासाठी सुद्धा बराच नवीन असा आहे, म्हणून तुम्हाला एक्झॅक्ट मिनिंग त्याचं सांगतोय बघा. डायलेटंट म्हणजे बघा अ पर्सन हू कल्टिवेट्स अन एरिया ऑफ इंटरेस्ट. बघा लिहून घ्या, लिहून घेण्यासाठी तुम्हाला ती फ्रेज लिहून द्यायची मला, म्हणून मी तुम्हाला घेतले समोर घेतले ते. अ पर्सन, ऑक्सफर्डची जी डिक्शनरी आहे त्यामध्ये हा एक एक्झॅक्ट फ्रेज मिळेल तुम्हाला. अ पर्सन हू कल्टिवेट्स, CULTIVATS, अ पर्सन हू कल्टिवेट्स an area of interest. Such as arts, without, लिहून घ्यायचं तुम्ही हा, विदाउट रियल कमिटमेंट और नॉलेज, विदाउट रियल COMMIT कमिटमेंट और नॉलेज KNOWLEDGE. बघा ही फ्रेज लिहून देण्याचं कारण एवढंच की थोडासा वेगळा वर्ड आहे जो आतापर्यंत आलेला नव्हता. जे शब्द रिपीट होतात त्यांचं पुन्हा पुन्हा लिहून देण्याची आवश्यकता नाही. पण बघा अ पर्सन हू cultivates an area of interest such as the arts without real commitment or knowledge. एखाद्या क्षेत्रातील ज्ञान नसताना, चांगलं ज्ञान नसताना किंवा कुठलीही कमिटमेंट नसताना तुम्ही काय करताय, तो एरिया ऑफ इंटरेस्ट जो आहे तो कल्टिवेट करता, तर त्याला डायलेटंट हा शब्द आहे. चारही शब्दांचे अर्थ सांगितलेत. इथं मोस्ट ॲक्युरेट किंवा मोस्ट सुटेबल जे यायला पाहिजे होता तो आहे डिलिंक्वेंट, परंतु यन पाहिजे होता, तरी सुद्धा आयोगाने तीच उत्तर कंटिन्यू केलेलं आहे. बी इज द करेक्ट आन्सर. ओके, चला पुढे जाऊयात बघा आपण. जिनिओलॉजी असं त्यांनी विचारलंय. अगेन या झालेल्या चुका आहेत, आता त्या चुका पुन्हा एकदा तुम्हाला या क्वेश्चन मध्ये सुद्धा दिसायला येईल. जिनिओलॉजी या शब्दाचं मिनिंग त्यांनी विचारलंय. द स्टडी ऑफ द अर्थ सरफेस, अर्थचा सरफेस जो आहे त्याचं जे स्टडी केलं जातं ते कशामध्ये केलं जातं? GEOGRAPHY, जॉग्राफी, जे आपला भूगोल. भूगोलमध्ये आपण जे काय अर्थ आहे त्या अर्थच्या सरफेसचं जे स्टडी करतो ना ते जॉग्राफी मध्ये केलं जातं, बरोबर का? द स्टडी ऑफ द अर्थ सरफेस, जॉग्राफी. द स्टडी ऑफ अर्थ जीनियस, सॉरी पर्सन जीनियस, हे काही नाहीये. पर्सन जीनियसचा अभ्यास वगैरे असं काही नाहीये. अकाउंट ऑफ अ पर्सन्स डिसेंट फ्रॉम हिज अँसेस्टर्स. आता हे जे आहे नंबर सी, पॉइंट सी जो आहे आपला सेंटेन्स सी किंवा ऑप्शन सी, याचा अर्थ असा असतो किंवा स्पेलिंग हे आहे GENEA, व्यवस्थित लिहितो, GENEALOGY, जिनिओलॉजी. जिनिओलॉजी म्हणजे अकाउंट ऑफ पर्सन्स डिसेंट फ्रॉम हिज अँसेस्टर्स, त्याच्या पूर्वजांपासून
संपूर्ण तो जो काय अभ्यास असतो त्याच्या डिसेंटचा, त्याच्या वंशाचा, त्याला जिनिओलॉजी असं म्हणतात. जिनिओलॉजी. ओके. द स्टडी ऑफ द अर्थ इनर पार्ट, जो इनर पार्ट आहे अर्थचा, त्याचं जे स्टडी असतं त्याच्या स्टडीला आपण काय म्हणतो? GEOLOGY, जिओलॉजी. म्हणजे काय? भूगर्भ शास्त्र. आलंय का लक्षात? जॉग्रफी, देन नंबर 2 काही नाहीये, 3 आहे जिनिओलॉजी आणि 4 जिओलॉजी. त्यांनी जिनिओलॉजीचं स्पेलिंग चुकवलं होतं, ते स्पेलिंग नाहीये, GENEO नाहीये, तर स्पेलिंग कसं आहे? GENEALOGY. जिनिओलॉजी म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचा पूर्वजांपासून त्याचा जो वंश चालता जसा आलेला आहे त्याचा अभ्यास करणे आहे किंवा त्याचे जे डिटेल्स ठेवणं आहे त्याला जिनिओलॉजी असं म्हटलं जातं. मग आन्सर काय असेल क्वेश्चन नंबर 33चं? सी पाहिजे आपल्याला फक्त. सी हे नंबर 3 ला दिलेलं नाही, नंबर 2 ला आहे. दिस इज द करेक्ट आन्सर, सी. ओके. अकाउंट ऑफ अ पर्सन डिसेंट फ्रॉम हिज ancestors. नेक्स्ट क्वेश्चन, अनुष्का शर्मा इज ambidextrous. अरे सॉरी, शर्मा नाही या, फक्त अनुष्का आहे. अनुष्का इज, मला वाटलं ते आपले विराटवाले. अनुष्का इज ambidextrous. मग ambidextrous म्हणजे काय? ॲम्बीचा अर्थ होतो दोन्ही किंवा दोन. ambidextrous म्हणजे दोन्ही हातांचा इक्वली वापर करणारा किंवा करणारी व्यक्ती. एबल टू थिंक बोथ वेज सायमल्टेनियसली, असं काही नाहीये, दोन्ही गोष्टींचा विचार करणारी. एबल टू यूज बोथ हँड्स इक्वली वेल, दिस इज द करेक्ट आन्सर. मला वाटतं पुढे जाण्याची आवश्यकता नाहीये, कारण महत्वाचं असं काही नाहीये नेक्स्ट दोन्ही ऑप्शन. दोन्ही हातांचा इक्वली वापर करू शकणारी जी व्यक्ती असते त्याला ambidextrous असं म्हणतात. हे ambidextrous तुम्ही पाहिले का? 3 इडियट्स जी मूवी आहे त्यामध्ये तो जो काही डिरेक्टर असतो इन्स्टिट्यूटचा, तो तुम्ही पाहिला असेल, तो असा लिहिताना दाखवलाय बघा. जो काय म्हणतो त्याला, काहीतरी सहस्त्रबुद्धे वगैरे त्याचं नाव आहे, बरोबर आहे का? तर तो एबल टू यूज बोथ हँड्स इक्वली वेल. नेक्स्ट क्वेश्चन, पॉलिगॅमी हे शब्द सांगितलंय मी तुम्हाला. पॉली म्हणजे अनेक, गॅमी म्हणजे बायका, अनेक बायका. हॅव्हिंग और कस्टम इन विच वन मॅन हॅज मेनी वाईफ्स, दिस इज द करेक्ट वन. अशी प्रथा, कस्टम म्हणजे प्रथा, परंपरा, नॉट परंपरा, प्रथा, रूढी. कस्टम इन विच वन मॅन हॅज मेनी वाईफ्स, एकालाच अनेक बायका असणे. मिझोगॅमी म्हणजे लग्नाचा तिरस्कार, हेट्रेड ऑफ मॅरेज. ॲसेटिसिझम म्हणजे इतरांपासून दूर जाणे, ज्या भौतिक गोष्टीतून आनंद मिळतो तो आनंद म्हणजे पैसा, संपत्ती, शारीरिक सुख वगैरे या सगळ्या गोष्टींपासून दूर जाणे, त्याला म्हणतात ॲसेटिसिझम. डिवोशन टू अ लोनली अँड ऑस्टर लाईफ. लोनली म्हणजे एकटं राहणे आणि ऑस्टर म्हणजे कडक शिस्त पाळणे आयुष्यामध्ये, तशा प्रकारे. ॲसेटिसिझम, डिवोशन टू लोनली अँड ऑस्टर लाईफ. ॲड्रॉइटनेस काय असतं? एक स्मार्टनेस असतो, स्किल, क्लेवरनेस, किंवा याला आपण हे दोनच गोष्ट लक्षात घ्या, धूर्तपणा, चाणाक्षपणा, चालूपणा जो आहे ना तो ॲड्रॉइटनेस, स्किल, क्लेवरनेस हे शब्द आहेत. आले का इथे लक्षात? ॲड्रॉइटनेस, स्किल, क्लेवरनेस, किंवा मग याला आपण कौशल्यपूर्ण वगैरे म्हणू. ओके, कौशल्यपूर्ण, ॲड्रॉइटनेस, चातुर्य. याचे जोड्या जुळवायचे का आपल्याला? 3 4 1 2 कुठे? 3 4 1 2, दिस इज द करेक्ट आन्सर. विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट मीनिंग्स ऑफ द वर्ड इन कॅपिटल्स? फॅबरगॅस्टेड, त्यांनी विचारलंय का बरं? आर नॉट मीनिंग विचारले. कंबाईंड ग्रुप बी 2019 विचारलंय काय प्रश्नामध्ये, हे सुद्धा लक्षात घेणं तितकंच आवश्यक आहे. अलग लक्षात. फॅबरगॅस्टेड याचं मिनिंग काय नाही विचारलं. फॅबरगॅस्टेड म्हणजे काय? एकदम आश्चर्याने, असं आश्चर्यचकित होणे, शॉक होणे. लक्षात, आश्चर्यचकित होणे, शॉक. फिल्ड विथ शॉक हे असणारच, कारण काय? आश्चर्य वाटणे. फिल्ड विथ ऍप्रिशिएशन, ऍप्रिशिएशन म्हणजे काय? एखाद्याने काही चांगलं काम केलं वगैरे जर असेल तर त्याला काय करणे? शाबासकी देणे किंवा ते ऍप्रिशिएट करणे, म्हणजे थोडक्यात त्याची प्रशंसा करणे. परंतु हा अर्थ होणार नाही फ्लॅबरगॅस्टेडचा. फिल्ड विथ वंडर, वंडर म्हणजे सुद्धा आश्चर्य.
मग filled with shock and filled with wonder. These two are correct. A and C are correct. त्यांनी विचारलं which one is not correct. मग B हे करेक्ट नाहीये. B कुठे आहे? ओनली B. दिस इज द आन्सर. बरोबर का? नेक्स्ट क्वेश्चन. द वर्ड नियरेस्ट मिनिंग टू द कीवर्ड रॉंग. आता हे तसं तर आपण सिनॉनिम मध्ये पाहिलं असतं. हा प्रश्न सिनॉनिम मध्ये पाहू शकलो असतो, परंतु काय अडचण नाही. काही सेट्स मध्ये आपण घेतलं त्याली. त्यांनी विचारलंय नियरेस्ट मिनिंग टू द वर्ड रॉंग. रॉंग शब्द म्हणजे का? इनकरेक्ट हे बरोबर आहे. रॉंग म्हणजे चुकीचा. फॉल्स हे पण बरोबर आहे. अनट्रू हे सुद्धा बरोबर आहे. ॲक्युरेट या शब्दाचा अर्थ योग्य. ॲक्युरेट म्हणजे योग्य. फॉल्स, इनकरेक्ट, अनट्रू आणि रॉंग याचा अर्थ आहे अयोग्य, चुकीचा. ओके. व्यवस्थित दिसते, काय अडचण नाही ना? चला, आन्सर सांगितलंय का मी? त्यांनी विचारलं होतं रॉंगचं काय? नियरेस्ट इन मिनिंग म्हणजे सिनॉनिम कोणकोणते आहेत? इनकरेक्ट, फॉल्स, अनट्रू. एस, ए, बी आणि डी आर करेक्ट. नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. ओके. एलिजी, स्वॅनसॉन्ग, मॅनस्क्रिप्ट, बॅले, ऑड. एलिजी म्हणजे काय असतं बघा. आपण वन बाय वन जाऊयात. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालाय आणि लास्ट राईट्स म्हणजे काय? जिथं अंत्यसंस्कार सुरू आहेत, अंतिम संस्कार चालू आहेत, त्या ठिकाणी जे गाणं म्हटलं जातं त्याला एलिजी असं म्हणतात. ओके. ELEGY. व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या नंतर जे काही लास्ट राईट्स चालू असतात म्हणजे काय? अंतिम संस्कार चालू असतात, त्या ठिकाणी जे गीत वाजवलं जातं किंवा म्हटलं जातं त्याला म्हणतात एलिजी. द फायनल फ्युनरल सॉन्ग. ओके. फ्युनरलच्या वेळेस गायलं जाणार सॉन्ग. स्वॅन सॉन्ग कडे नंतर येऊयात. मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हँड रिटन डॉक्युमेंट, हस्तलिखित. याच्यासाठी मराठी शब्द आहे हस्तलिखित. ओके. पुढे आहे बॅलड. बलाड नाही, बॅलड. ओके. हे बॅलड म्हणजे काय? अ पोएम ऍड्रेस टू अ पर्सन थिंग नाही, अ सॉन्ग टेलिंग अ पॉप्युलर स्टोरी. असं एखादं गाणं जे लोककलेमध्ये एखादी कथा किंवा गोष्ट त्या गाण्याच्या द्वारे सांगितली जाते. जसं आपल्याकडे पोवाडा असतो ना, पोवाड्यामध्ये पोवाड्याच्या थ्रू काहीतरी स्टोरी सांगितली जाते, कथा सांगितली जाते, बरोबर? तर त्याला बॅलेड असं म्हणतात. बॅलेड. बलाड नाही. आता काय राहिले बघा. एलिजी, स्वॅनसॉन्ग, मॅन्युस्क्रिप्ट आणि बॅलेड आपण पाहिले. ओड, ODE, द फायनल परफॉर्मन्स ऑफ पर्सन. एवढंच आहे का? त्याच्यामध्ये एखादा वर्ड एक्स्ट्रा घ्यायचा? मी ते एकदा चेक करतो. ओके. हा जो करिअर शब्द आहे ना, करिअर इकडच्या साईडला आलाय. CAREER. करिअर. द फायनल परफॉर्मन्स ऑफ पर्सन्स करिअर. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील त्याच्या करिअर मधील शेवटचा परफॉर्मन्स असतो. हा शब्द मी याच्या अगोदर सुद्धा एक्सप्लेन केलेला आहे. ODE, ऑड म्हणजे काय? जसं की मी रॉजर फेडररचं एक्झाम्पल दिलं. तो रिटायर होणार, त्याने अगोदरच डिक्लेअर केलं की तो रिटायर होतोय म्हणून. तो ज्यावेळेस रिटायर होणार होता त्यावेळेस जेव्हा तो सांगतो की नेक्स्ट मॅच ही माझी काय असेल? लास्ट मॅच असेल. त्याच्या करिअरमधील जी लास्ट मॅच असेल प्रोफेशनल खेळण्याची, तर त्या लास्ट मॅचला आपण काय म्हणतो? नो 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 नो. एक मिनिट. स्वॅन सॉन्ग राहिलंय. आपण थोडंसं चुकतोय बरं का. मला एकदा जस्ट थोडासा वेळ द्या. दिस शुड नॉट हॅपन, बट स्टील अगर जर झालंच आपल्याकडून तर आपण पाहूयात. ओके. मी तरी म्हटलं असं नाही व्हायला पाहिजे. CAREER, करिअर. करिअर मधील शेवटचा जो परफॉर्मन्स आहे चुकतं हे लक्षात आलं, कारण स्वॅन सॉन्ग असतं द फायनल परफॉर्मन्स ऑफ पर्सन्स करिअर. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, चुकलं. आता करेक्ट करूयात. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील करिअर मधील जे शेवटचा परफॉर्मन्स असतो त्याला स्वॅन सॉन्ग असं म्हणतात.
SWAN स्वॅन सॉन्ग. आणि एखाद्या व्यक्तीला उद्देशून जेव्हा एखादी कविता रचलेली असते तेव्हा त्याला म्हणतात ODE. मी म्हटलं द फायनल परफॉर्मन्स ऑफ पर्सन्स करिअर, रॉजर फेडररचं एक्झाम्पल मी याच्या अगोदर सुद्धा दिलंय. त्यावेळेस मात्र ओड शब्द आलेला नव्हता. स्वॅन सॉन्गला म्हणतात तसं, द फायनल परफॉर्मन्स ऑफ पर्सन्स करिअर. ODE, ओड म्हणजे एखाद्या पर्सनला ऍड्रेस केलेली कविता असेल. इथे लक्षात, अ पोएम ऍड्रेस टू अ पर्सन ऑर थिंग. ओके, जसं एक कविता आहे मला वाटतं इंग्लिशमध्ये, ओ कॅप्टन माय कॅप्टन, अब्राहम लिंकन यांना ऍड्रेस किंवा उद्देशून लिहिलेली कविता. एखाद्या व्यक्तीला उद्देशून लिहिलेली जी कविता वगैरे असते त्याला ODE, ओड असं म्हणतात. त्या व्यक्तीला उद्देशून त्या व्यक्तीच्या सन्मानार्थ रचलेली कविता. आता बघा, एलिजी म्हणजे फ्युनरल सॉन्ग. ए फोर एकाच ठिकाणी. दिस इज द करेक्ट आन्सर. Digest means a number of lines of writing, for example, a poem or word puzzle in which particular letters from each line form a word or phrase. बघा, एक कविता आहे. कवितेच्या या 3-4 ओळी आहेत. या ओळीतील प्रत्येक ओळीतील पहिला जो शब्द आहे तो पहिला शब्द घेऊन जर एखादी काय बनत असेल, शब्द बनत असेल किंवा एखादी म्हण बनत असेल, इडियम, अशा प्रकारे जर काय बनत असेल, वर्ड ऑर फ्रेज, वर्ड किंवा एखादी फ्रेज जर बनत असेल तर त्याला काय म्हणतात, त्याला आपण म्हणतो बघा. मग त्यांनी विचारलं होतं की याला काय म्हणतात. म्हणजे एक शब्द आहे, मग ते काय आहे, ऍक्रोस्टिक आहे, ऍक्रिलिक आहे, ऍक्रोबॅट आहे की ऍक्रोनिम आहे. मग ऍक्रोस्टिक असतं जेव्हा अशा एखाद्या पोएम मधून पहिल्या जे शब्द आले आहेत हे शब्द घेऊन एक काहीतरी बनतं, त्याला काहीतरी विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. मग ती एकतर एखादा वर्ड बनेल किंवा एखादी फ्रेज बनेल. ओके, त्याला ऍक्रोस्टिक असा शब्द आहे. नेक्स्ट वर्ड्स आपल्याकडे आहेत ऍक्रिलिक, ऍक्रोनिम आणि ऍक्रोबॅट. मग ऍक्रोनिम काय असतं, जसं आता हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं तशा प्रकारेच ऍक्रोनिम एक आहे, जसं की युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन हे 4 शब्द आहेत. यापैकी UPS आणि सी यांना जर मी साईडला काढलं तर असा शब्द तयार होईल, UPSC. आता UPSC म्हटलं तरी आपल्या सगळ्यांच्या लक्षात येऊन जातं की UPSC काय आहे. म्हणजे केंद्र सरकारच्या ग्रुप ए आणि म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिसेस आणि ग्रुप एच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्यांची रिक्रुटमेंट करण्यासाठी किंवा काही ठिकाणी ग्रुप बीच्या रिक्रुटमेंट करण्यासाठी सुद्धा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन नेमलेला आहे, म्हणजे UPSC नेमलेला आहे. मग अशा शब्दांचे जेव्हा इनिशियल लेटर्स घेऊन एक शब्द बनतो त्याला काय म्हणतो आपण, ऍक्रोनिम असं म्हणतो. म्हणजे काय, संक्षिप्त रूप. बर, आता ऍक्रिलिक काय असतं, तुम्ही ऍक्रिलिक पाहिलंय का, कधी कधी ऐकलंय का. आता तसं ऍक्रिलिक म्हटलं तर ऍक्रिलिक ऍसिड पण आहे. त्या ऍक्रिलिक ऍसिड पासून जे तयार होतं त्याला ऍक्रिलिक असा शब्द आहे. परंतु काही ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, एखादी ऑर्गनायझेशन वगैरे जर असेल तर त्याचं नाव असं कोरून वगैरे बनवलेलं असतं, असं पाठीमागे वगैरे दिसतं बघा आपल्याला, त्याचा लोगो वगैरे, त्याला सुद्धा ऍक्रिलिक असं म्हणतात. ऍक्रोबॅट काय असतं, जो डोंबारीचा खेळ असतो, जो याच्यावरती खेळला जातो बघा. म्हणजे कशावरती, दोरीवरती एखादी मुलगी वगैरे ते एखादी काय असेल काठी वगैरे असेल त्याने बॅलन्स करता करता दोरीवर चालतात, तो जो खेळ आहे त्याला ऍक्रोबॅट असं म्हणतात, डोंबारीचा खेळ वगैरे. एवढं सगळं लक्षात आलेत का, 4ही शब्द. ऍक्रोस्टिक काय आहे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, ऍक्रिलिक, ऍक्रोबॅट आणि ऍक्रोनिम. सो दिस वॉज द लास्ट लेक्चर. आज लास्ट इडियम होती. आजचं लेक्चर आपण या व्हिडिओमध्ये थांबवतो, या वेळेस थांबवतोय. नेक्स्ट लेक्चर मध्ये लवकरच भेटू. वन वर्ड सबस्टिट्यूशनचे आपले लेक्चर सुरू आहेत. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, टेक केअर.